आज ट्रॅक्टर घेऊन एका जागेवर ज्वारी पेरायला गेलो आणि सगळं पेरणं झाल्यावर समजलं की मी तर बी सोडायचं विसरलो. मग काय एवढं मोठं पेरल्याला नुसतं हेलपाडा झाला. चला तर मग सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कशी आहे पब्लिक, मी रवी शिंदे आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तुमचं. तर आज रवी शिंदे जायचं एका जागेवर ज्वारी पेरण्यासाठी. सगळ्यात आधी आपलं सेफ्टी कवर लावून घेतलं आणि आलो डायरेक्ट आपल्या ट्रॅक्टर पाशी. आता काय ट्रॅक्टरचा मोगडा सोडून घ्यायचा, त्यासाठी घेतलं सगळं त्या ट्रॅक्टरचं शेल्फ मारून घेतलं डायरेक्ट मोगडा सोडून. आणि आपल्याला पेरणी जोडायचं, पण एक अडचणी ती समोरून लावलेली गाडी निकडून लावलेली पेरणी यंत्र. आता इथं बी आपल्याला जोर दाखवावं लागणार आहे. मग सगळ्या ट्रॅक्टर तिरप लावून घेतलं आणि आलो डायरेक्ट पेरणी यंत्रापाशी. मग काय उचल डायरेक्ट 2 हातानं दिलं डायरेक्ट ट्रॅक्टरच्या मध्ये टेकून. आणि ही जी पिन दिसते ना, हिच्यामध्ये बोट चेंगरल्यावर फक्त ट्रॅक्टरवाल्याच माहिती कसं होतंय म्हणून. आता काय पेरणी यंत्र जोडून घेतलंय आणि आलो डायरेक्ट ढोराला पाणी पाजण्यासाठी. मग काय ढोरं गिरं पाणी पाजून घेतले आणि त्यांना दिलं डायरेक्ट वैरण टाकून. आणि आपला लाल घोडा बी एकदम लल्लन टाप दिसा लागलाय बरं. मग काय निघलो डायरेक्ट माळाने आपला लाल घोडा घेऊन पोहोचलो मग डायरेक्ट त्या रानामध्ये. मग काय आणि डायरेक्ट रानामध्ये अशी तशी एंट्री. नीट आल्या सगळ्यात आधी बी टाकून घेतलं, ते पण कसं एकदम लेवल मध्ये. आणि केळ डायरेक्ट पेरायला सुरू. आणि तुमचा भाऊ पेरायला म्हणल्यावर बी पडणार नाही होय. पण ते कसं आहे ना, कंटेंटसाठी थोडंफार इकडे तिकडे बोलावं लागत, तेव्हा तर कंटेंट भेटते ना. मग आता काय सगळं पेरा झालेलं आहे, ते पण कसं एकदम लल्लन टाप मध्ये. आणि तुमचा भाऊ पेरायला म्हणजे विशेष नाही भाऊ, कधी बी नाही पडणार असं कधी होणारच नाही. एकदम लेवल मध्ये बी पडलेलं आहे. आता काय आपलं सगळं इथलं पेरायचं झालेलं आहे. आणि ऊन बी एवढं भलतंच पडलं होतं बाबा, सांगायचा विषयच नाही. इथं काय मला पाणी तर होतं पावायला, पण काय करावं पावताच येत नाही. म्हणजे असं झालंय आता नाचता येणार ना अंगण वाकडी. तर चला मग पुढच्या ब्लॉग मध्ये, तेवढ्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या असेच ब्लॉग पाहण्यासाठी.